नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज बनवत आहे चीज बॉल। अगदी दिसायला सुंदर अशी हे चीज बॉल बनवायला सुद्धा तितकेच सोपे आहेत। वरून दिसायला क्रिस्पी, तसेच ते आतून अगदी सॉफ्ट आणि चीजी आहेत। तर हे कसे बनवायचे त्याची सविस्तर रेसिपी मी दिली आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतला आहे ब्रेड। हे ब्रेड आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी पॅनमध्ये तूप किंवा बटर काही वापरू शकतात। मी येथे बटर वापरला आहे व छान हे ब्रेड भाजून घेते, जेणेकरून याचा ब्रेड क्रम अगदी छान क्रिस्पी होऊन जाईल। त्यानंतर याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण येथे घेऊया स्वीट कॉर्न। मी इथे उकळून घेतलेले आहेत। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने असे कट करून घेते, जेणेकरून जो आपण मसाला करणार आहे त्यामध्ये हे कॉर्न चांगले भाजले जातील। आपण येथे घेऊया पॅनमध्ये टाकले मी बटर व टाकला आहे 1 चमचा तूप। हे छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर। हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करत असताना याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत, याची काळजी घ्यावी। यासाठी तुम्ही हे सतत हलवत हे मिश्रण मिक्स करून घ्या। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपण घालूया अर्धा चमचा किसून घेतलेलं आलं सुद्धा याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। आलं व कॉर्नफ्लॉवर छान भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत स्वीट कॉर्न। हे सर्व स्वीट कॉर्न आपण याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेऊयात। त्यामध्ये घालूया 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे परतून घेऊ। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा काळी मिरी पावडर। याच्याऐवजी तुम्ही बारीक चिरून मिरचीसुद्धा वापरू शकता। त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र येण्यासाठी आपण याच्यामध्ये घालूया 4 ते 5 चमचे दूध। हे छान मिक्स करून घेऊ व त्यामध्ये आपण घालू चीजसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेले स्वीटकॉर्नचं मिश्रण 1 बाउल आहे, तर त्यामध्ये मी 1 बाउल ब्रेड क्रम्स वापरते। त्यानंतर याच्यामध्ये वापरला आहे अर्धा बाउल उकडून किसून घेतलेला बटाटा। त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे ब्रेड क्रम व बटाट्यानुसार मीठ। जवळपास मी अर्धा चमचा मीठ घालते। हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ व याचा एक गोळा तयार करून घेऊया। याचा छान छोटा असा गोळा तयार होतोय इथपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावर प्लेट झाकून जवळपास 10 मिनिटं याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे घेतले आहे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर। त्यामध्ये पाणी घालून अगदी छान पातळ असं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। चीज बॉलसाठी सगळं तयारी झाली आहे। ही तयारी तुम्ही 1 रात्री अगोदर करून घेऊ शकता, जेणेकरून मुलांना तुम्ही सकाळी डब्याला देण्यासाठी झटपट याची रेसिपी तयार होऊन जाईल। मी इथे मिश्रणाचा एक छोटा गोळा घेतला आहे। त्याला छोटीशी अशी पारी तयार करून घेते। त्यामध्ये आपल्याला 1 चीजचा क्यूब घालायचा आहे। त्यानंतर आपण हे छान बंद करून घेणार आहोत। अगदी लाडूसारखा गोल करून घ्यायचा आहे। दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला हा गोल फिरवत याचा गोल आकार द्यायचा आहे। बघू शकता असं छान असा तयार झाला। त्यानंतर अजून एक मी तुम्हाला करून दाखवते। आपण जशी मोदकाला पारी बनवतो तशी पारी करून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 चीजचा क्यूब घालायचा आहे व हे बंद करून आपल्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने त्याचा छान गोलाकार गोळा बनवून घ्यायचा आहे। व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही असं बनवून घ्या।
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आता या गोळ्यांना आपल्याला वरून कोटिंग द्यायचं आहे. त्यासाठी जे आपण कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घेतलं आहे त्यामध्ये आपण हा गोळा टाकून घेणार आहोत. हे मिश्रण गोळ्याला सगळीकडून लागेल इथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो ब्रेड क्रम्ब करून घेतला होता त्यामध्ये हा गोळा आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण हे कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये घालून वरून कोटिंग करून घेणार आहोत. हे डबल कोटिंग केल्यामुळे वरचा कवर अगदी छान क्रिस्पी तयार होतो. असं छान घोळवून घ्यायचं आहे व दोन्ही हाताच्या साहाय्याने त्याला हळूवारपणे गोल करून घ्यायचा आहे. मी इथे तुम्हाला एक चीज बॉल करून दाखवला आहे. अजून एक तुम्हाला चीज बॉल मी इथे करून दाखवते. ब्रेड क्रम्बमध्ये छान घोळवून घेतल्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये घालून परत आपल्याला ब्रेड क्रम्बमध्ये घालून घ्यायचं आहे. हे डबल कोटिंगमुळे ब्रेड क्रम्ब छान क्रिस्पी होतात. सुरुवातीचा चीज बॉल व कोटिंग करून घेतलेला चीज बॉल याची साईज तुम्ही बघू शकता. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे चीज बॉल तळण्यासाठी टाकायचे आहे. हे करत असताना गॅस मात्र अगदी मीडियम टू स्लो असावा. फास्ट गॅसवर हे तळून घेऊ नका. त्याने काय होईल, वरचा कवर अगदी छान क्रिस्पी होईल पण जे आतमधलं मिश्रण व चीज आहे ते छान मेल्ट होणार नाही व मिश्रणसुद्धा भाजलं जाणार नाही. अशा प्रकारे आपले हे चीज बॉल तयार आहेत. आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. हे चीज बॉल आपण मुलांना सॉससोबत टिफिनला देऊ शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.